सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना अभ्यासावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. मित्रांसोबत मज्जा नंतर करा. कौटुंबिक वातावरण हे थोडंसं तणावपूर्ण राहील. वडिलांच्या सल्ल्यानं तुमचे वाद मिटतील. स्वतःसाठी काहीतरी वस्तू तुम्ही आज खरेदी कराल. तुम्ही आज आरोग्याची काळजी घ्याल. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायासाठी सरकारकडनं एक चांगली बातमी मिळेल. त्यामुळे तुम्हाला चांगला नफा होईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केल्यानं त्याचा तुम्हाला पुरेपूर फायदा होईल. धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल. शेजारी काही वाद असतील तर ते टाळा. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज एक पांढरी वस्तू दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. नवीन गोष्टीसाठी जुन्याकडे दुर्लक्ष होईल. दुपारनंतर तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. व्यावसायिक लोक नवीन गोष्टी करतील. भविष्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्ही अभ्यासावरती लक्ष केंद्रित करा. पालकांसोबत तुम्ही फिरायला जाल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज जोडीदार तुम्हाला सरप्राईज पार्टी देईल. तुम्हाला नवीन भेटवस्तू मिळू शकते. व्यवसायामध्ये कोणतीही जोखीम तुम्ही पत्करू नका. भविष्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वाद हे संपुष्टामध्ये येतील. कुटुंबातील परस्पर प्रेम हे वाढीस लागेल. मित्रांसोबत तुम्ही अधिकचा वेळ घालवाल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी नवीन योजना बनवाल, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. कुटुंबामध्ये वैचारिक मतभेद होतील. बोलण्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवा, अन्यथा नात्यामध्ये दुरावा येईल. कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांशी तुमचे वाद होतील. मित्रांकडून तुम्हाला फायदा होईल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा तणाव संपेल. व्यवसायामध्ये प्रामाणिकपणेच तुम्हाला काम करावं लागेल, तरच तुम्हाला नफा होईल. गरजू व्यक्तींना तुम्ही मदत कराल. मनापासून काम केल्यानं तुम्हाला लाभ होईल. व्यस्त जीवनशैलीतून जोडीदारासाठी तुम्ही वेळ काढाल. जोडीदार हा तुमच्यासोबत आनंदी राहील. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. कोणताही करार हा बराच काळापासून अडकला असेल तर तो पूर्ण होईल. आरोग्याची तुम्ही काळजी घ्याल. तुम्हाला सावध राहावं लागेल. जोडीदारासोबत तुम्ही आज वेळ घालवाल. घरगुती खर्च थोडा वाढेल. पैशांचा व्यवहार करताना थोडा जपून करा, कारण नुकसान होऊ शकतं. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला प्रवास करण्याची संधी मिळेल, त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. संध्याकाळी काही शुभ कार्यक्रमांमध्ये तुम्ही सहभागी व्हाल. प्रभावशाली लोकांसोबत तुमची भेट होईल, ज्यामुळे महत्त्वाच्या कामाची चिंता दूर होईल. नोकरीच्या दिशेनं काम करणाऱ्यांना रोजगाराच्या संधी मिळतील. कुटुंबामध्ये तुम्ही पार्टीचं आयोजन कराल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना वस्त्र किंवा अन्नदान करा. आता पुढची रास
धनुरास, श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला बँकेकडनं किंवा कुणाकडनं तरी कर्ज घ्यावं लागेल. काही खर्चांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. बचतीकडे तुम्हाला अधिक लक्ष द्यावं लागेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. सासरच्या लोकांकडून तुम्हाला मान सन्मान मिळेल. प्रवासामध्ये महत्त्वाची कामे पार पडतील. सहकार्यानं तुम्हाला फायदा होईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबातील सदस्यांशी तुमचे वाद होतील. एखाद्याला पैसे उधार देताना व्यवस्थित विचार करा. नोकरीच्या ठिकाणी तुमची परिस्थिती सुधारेल. व्यवसायामध्ये लाभाची शक्यता आहे. मुलांच्या शिक्षणातील अडथळे दूर होतील. जोडीदारासोबत तुम्ही फिरायला जाल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला नोकरीमध्ये टीम वर्कनं काम करावं लागेल, ज्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल. व्यवसायामध्ये काही वाद सुरू असतील तर ते तुम्ही चर्चेनं सोडवाल. आज तुम्ही मित्रांसाठी काही भेटवस्तू खरेदी कराल. तुम्हाला उत्पन्न लक्षात ठेवावं लागेल. पालकांची सेवा करण्यामध्ये तुम्ही आज वेळ घालवाल. पैशांची कमतरता तुम्हाला जाणवेल. मुलांची तब्येत बिघडू शकते. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची प्रलंबित कामं ही मार्गी लागतील. नोकरदार लोकांना मात्र सावध राहावं लागेल. शत्रू तुमचं नुकसान करण्याचा मनापासून प्रयत्न करतील. खर्च करण्याऐवजी कुटुंबासोबत वेळ घालवणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्य नाराज होतील. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणं चांगलं राहील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.